पंजाबचा किनू आणि राजस्थानी संत्रा फळांवर वैदर्भीय संत्रा भारी पडत आहे. किनू आणि राजस्थानी संत्रा फळं रंगरूपानं दिसायला आकर्षक असली तरी चवीच्या आणि गोडीच्या बाबतीत देशभरातील ग्राहकांनी वैदर्भीय फळांना पहिली पसंती दिली आहे. राजस्थानात गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षीच्या मोसमात संत्र्याचं दुप्पट उत्पन्न झालं आहे. पंजाबमध्ये देखील संत्र्याचं उत्पन्न जास्त आहे. मध्य प्रदेशातही यावर्षी निम्म उत्पन्न आहे. महाराष्ट्रातील अमरावती, अकोला, नागपूरसह अहमदनगर जिल्ह्यात संत्र्याचं उत्पादन घेतलं जातं. सध्या स्थितीत मृग बहाराच्या फळांचा हंगाम सुरू आहे. 10 जानेवारीपासून फळांची बाजारात आवक सुरू झाली आहे. सुरुवातीला चांगल्या फळांचा भाव 50,000 रुपये प्रति टन इतका होता. त्यानंतर बाजारात आवक वाढत गेली आणि भाव घसरू लागले. आज सरासरी भाव 25,000 रुपये प्रति टन याप्रमाणे आहे. उल्लेखनीय म्हणजे पंजाबमध्ये व्यापारी शेतकऱ्यांकडून केवळ 10 रुपये किलोप्रमाणे ठोक खरेदी करत आहेत. सध्या मागणीपेक्षा पुरवठा जास्त झाला असून विदर्भात भाव कमी झाले आहेत. आजपर्यंत केवळ 25%च फळांची तोडणी झाली आहे. 75% फळे अद्याप तोडणीच्या प्रतीक्षेत आहेत. महाशिवरात्रीनंतर 4 ते 5 रुपये किलो जादा भाव मिळण्याचीही शक्यता आहे. त्यानंतरही वैदर्भीय संत्र्याच्या भावात सुधारणा होईल असं व्यावसायिकांनी म्हटलं आहे.